नमस्कार, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता रात्रीचे 1:10-15 झाले असतील आणि आता सगळे लोक म्हणजे सगळे झोपले असतील, पण आमचं बघा इथे काय चाललंय की खिचडी आहे ती गरम करून खातोय। तसं मम्मीने वेगळा स्वयंपाक केला होता आणि खिचडी भात होता तो एक्स्ट्रा उरल, तर सकाळी तो फेकून देण्यापेक्षा मी आता रात्री गरम करून जबरदस्ती खातोय। आणि पप्पाला आता इथे चहा प्यायचा आहे, तो कोरी चहा ठेवले ते पण 1 वाजता। सगळे झोपलेत आणि आम्ही जागेत। मम्मीचा पुढं काम चालू आहे। पप्पाला तर मी चहा नेऊन देतो, तिथे बसलेत ते, तर त्यांना रात्रीची तलब झाली चहा प्यायची, बोले चहा ठेव थोडा, बोले ठीक आहे ठेवतो। तर 1 मिनिट चहा ओततो। तर पप्पाला चहा वगैरे दिला आणि आता 1:30 वाजलेत, तर मग अशी 1:15 झाले होते, तर कसा टाइम गेला काय समजला नाही। थोडंसं मम्मीला मदत करत होतो। आता ब्लाऊज आहेत आणि उद्या अर्जंट ब्लाऊज द्यायचे मम्मीला 14 एप्रिल, तर भरपूर सारे ब्लाऊज आणि साड्या आहेत, तर ते अर्जंट द्यायच्यात, महत्त्वाचे आहेत एकदम। आणि या तुम्ही जेवायला सगळे, तर इथं गवारीच्या शेंगा, कांदा आणि आपला खिचडी भात, म्हणजे मम्मीने तसं गवारीच्या शेंगा आणि चपात्या केल्या होत्या, पण एक्स्ट्रा खिचडी भात पण केला होता, तर तो आता थोडा जास्त झालाय। तर सकाळी खाण्यापेक्षा मग आम्ही आता संध्याकाळीच खाऊन येणार, उद्या टेन्शनच नको। झोप आले नाही म्हणून आम्ही जेवण करतो। बघा तब्येत सुधारली पाहिजे का नाही म्हणून। टाइम नाही, टेबल नाही, तर इकडे चालू आहे, काम चालू आहे, ब्लाऊज शिवून झालंय, ब्लाऊज शिवून झालंय, करायचं बाकी आहे। तर तुम्ही बोलाल की दादा आम्ही तुला कमेंट केल्यात खूप छान छान, तू व्हिडिओ बनवला होतास, खूप छान बोललास, अशा आपले 2 व्हिडिओ झालेत आणि त्याचा एकही रिप्लाय नाही दिला। असं चुकून झाला तर माझ्याकडून, मी वाचलेत ते कमेंट पण रिप्लाय नाही दिला, कारण का आज दिवसभर झाडू मार, पोचा मार, इकडे जा तिकडे जा, हे आण ते आण, ते लेस आण, हे आण, धागा आण, सुई वाहून दे, तर आज टाइम नाही भेटला, काल पण टाइम नाही भेटला मम्मी सोबतच, त्याच्यामुळे मम्मीने पण नाही रिप्लाय दिला, मी पण नाही दिला। थोडं समजून घ्या आणि थोडी म्हणजे अर्धा तास भेटेल ना, अर्धा तास त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवू। स्पेशल व्हिडिओ बनवू, कारण आता रिप्लाय देणं शक्य नाही, तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवू। तर सगळे दिवस ब्लॉगिंग करतात आणि आम्ही रात्री ब्लॉगिंग करतो, कसं वाटतं तुम्हाला? आता काय करणार? आणि पप्पा आमच्या इकडे कोपऱ्यामध्ये जेवतात, कोण बोलतो तुम्ही मिस्टरांना घेत नाही, कुठे गेले तुमचे मिस्टर? पप्पा आहेत का नाही दाखव जरा तिथे, पण ते काय बोलत नाही त्यांना, ते म्हणतात अरे नको मला नाही, काय जाऊ दे, त्यांना नाही आवडत, नाही तर स्वतःहून आले असते ते। थोडासा जरा खाऊन घेऊन दे मला, मग मस्त पैकी बसतो, समोरचा कॅमेरा लावतो आणि तुझी सगळी माहिती सविसक आपले बघा लय वाढली होती दाढी बिडी। आणि तुम्हाला असं वाटत असेल की नितीनला व्हिडिओ काढायला सांगतात का काय ताई, पण मी सांगत नाही, तो अचानक मनानेच कधी पण चालू करतो, त्याच्या मनाला येईल तेव्हा व्हिडिओ। मी तुम्हाला बोललो मला कमेंट करा, मी व्हिडिओ काढणार, डेली काढणार, त्याला 2 पण काढणार, दिवसाला 3 काढायला। आणि तुम्ही म्हणता ते, तुम्ही बोला नितीन दादा याच्यावरती व्हिडिओ बनव, हे बनव, ते बनव, 100% मी बनवणार, पण ती कमेंट माझ्या नावाने मला आली पाहिजे। सविता ताई 2.5ची कटरी दाखवा, 36ची दाखवा, जे काय ते माझ्या नावाने येऊन द्या आता। नितीन दादा दाखव, मी लगेच मम्मीला विचारतो मम्मी दाखव। अरे पण त्यांचं गैरसमज होईल की नितीनला रात्रीचं जागायला लावतात आणि व्हिडिओ काढायला लावतात, असं वाटत नाही। मला झोप येत नाही, कारण बघा जो काढा आहे तो चालू केलाय, तुम्हाला प्यायचा असतो सकाळ संध्याकाळ, तर डॉक्टरने सांगितलं दुपारी झोपायचं नाही। पहिले मी दुपारी झोपायचो, पण आता कसं होतं, मम्मी मला जास्त आता काम पण सांगत नाही, करून देत नाही, बोलते दररोज काय करणार, राहून देते, मी करीन कसं तरी, काय नाही, मम्मी स्वतः त्रास घेते, त्याच्यामुळं मग आता मम्मीचे कष्ट बघून मला पण झोप येत नाही। मम्मी पण एकटी असते आणि रात्रीचं कसं, आता समजा आम्ही गाणी वगैरे लावले तर लोकांना त्रास होईल, त्याच्यामुळं मग आम्ही गप्पा मारत बसतो आणि होतो आता एकमेकाला आजार। आणि असं थोडी ना दररोज नाईट करायची आपल्याला, आता सीझन आहे त्यामुळं थोडं आपण पण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे मला नितीनचा खूप मोठा आधार आहे, कारण ना मी जागे म्हणून तो पण जागा आहे। हा ऐसी बात आहे। त्याला झोप म्हणते तर झोपत पण नाही, जा ते खाऊन घेतो मी पटकन खाऊन, समोरचा कॅमेरा लावतो, मग तू ब्लाऊजचं सांग, फक्त 5-10 मिनिटं असा बचक बचक खातोय एकदम। नाही दाबाने खा, बारीक चावून खा, तोपर्यंत हात शिलाई करते ब्लाऊजला। ओके, मग उकं करते, फक्त 5 मिनिटं 5। आणि आता तू व्हिडिओला सुरुवात केलीच आहे, तर शिवलेला ब्लाऊज आहे तो पण दाखवते तुम्हाला। चालेल चालेल। तर मी म्हणलो होतो जेवण येतो 5 मिनिटात, आता 5 मिनिटं काय, माझे 10 मिनिटं झाले, पण 2 वाजले, हे बघा 2 वाजले 2। अरे मग 1:30 वाजता जेवायला बसला होता ना, अर्धा तास म्हणून तुम्ही 10 मिनिटं 5 मिनिटं। 1:30 वाजता नाही भाऊ, टायमिंग बिमिंग कोण बघते मोबाईल मध्ये, एवढा पाठीपुढे जातो बेटा, रात्री सुट्टी आहे ना। 10 मिनिटं लय झाले म्हणलं जेवायला,
बघता बघता म्हणतो 20-25 मिनिटं झाली. पाणी पण भरलंस ना माठामध्ये. हा बरोबर बरोबर. मग मला आवाज येत होता पाण्याचा बाळा. काय झालं, मटक्यातलं पाणी संपलं होतं, नेमकं एकच ग्लास होता, त्याला मी धुवून काढला. कारण सगळ्यात शेवटचं पाणी प्यायचं म्हणलं मग ते खरडून प्यावं लागतं ना खाली, म्हणून त्याला एकदम स्वच्छ धुतला, डबल पुन्हा भरला. संपलं ना पाणी की सारखं धुवायला. मग सकाळी तो एकदम आता थंड होईल, सकाळी प्यायचं. त्यात मी पाणी घेतलं, मी असं नीट बघत होतो, त्यात वरती तरंगच होत ते. काय तरंगत होतं? काळ काळ. आता माठ आपला काळ आहे ना, मग मी असं खरडून घेतलं खर्रकन. म्हणजे तू ग्लास असा खरडीला ना, त्याचं काळ निघून आलं. तेच मला समजा, माठ निघला रे तो ग्लासला डोक्यात का नाही. तू असं जोरात खरडीला असेल तर मग ते माठाचं नसेल निघला खावला आतमध्ये. एवढं नाही दमानी. हा एवढं नाही दमानी. काय लावते ते? भूक लावते. भूक लावून झाले तर आता भूक लावते. किती शिवले तर? आता काही सांगायला नको, जेवढे शिवले तेवढे सगळे दिले तर. आणि हा आहे ना, त्यांना म्हणलं मी सकाळी देते, कारण आता सगळ्यालाच पाहिजे ना घालायला. उद्याच्याला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा, त्याच्यासाठी हे ब्लाउज आहेत. तर बाकीचे देऊन झाले तर. आणि हा राहिला तर हा आहे श्वेताताईचा वडगरच्या. त्यांना म्हणलं सकाळी निनादला पाठवा, मग मी देते. तर त्या म्हणल्या ठीक आहे, मग तू सकाळी सकाळी घ्यायला येईल. मग सकाळी कधी हुकलूक करणार? मग आता लगेच झालाय शिवून तर लगेच लावून टाकते ना. तर एकदम सुनं सुनं वाटतंय, बाहेर सगळी शांतता, दिवसभर चाव चाव. एक पानं आला ना, हवा लागायला काय व्हायना, सगळे झोपलेत. हळू बोल. झोपदे. आता मी जेवलोय, आता मला आली पावर. तुला पावर आली म्हणजे तू कधी जेवतोस? आता जेवले, झोप नसते. मस्त मस्त कमेंट केलं सगळ्यांनी. आणि आता थोडा चांगला सपोर्ट भेटतोय, जरा असाच सपोर्ट करा, थोडा बरा वाटतो. पण एक मला तुमचं आवडलं नाही, तुम्ही आपल्या पेजला लाईक नाही करत. फेसबुकला आपण चॅनल खोललाय मम्मीचा, सविता टी फॅशन. जसं यूट्यूबला सर्च मारतात तसंच फेसबुकला, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक असेल, तिथं जाऊन त्याच्यामध्ये सविता टी फॅशन सर्च मारा, पेज येईल. तर तिथं फॉलोचं बटन नाहीत, कारण मम्मी नवीन आहेत. लाईकचं येईल, तर तिथं लाईक करा, मग ते फॉलो होऊन जातं. मग टेन्शन नाही तुम्हाला, मम्मीच्या व्हिडिओ येत राहतील. त्याला काय पैसे नाही लागत, फ्रीमध्ये करायचं एकदम दाबून शेअर. असं नाही करायचं, आपल्या मराठी माणसाला पुढे न्यायचं का नाही, मग सपोर्ट करायचा. आता आपण नाही करणार तर कोण करणार? बरोबर कराय. सगळ्यांना सगळे म्हणतात नितीन लय हसत असतो तू, नितीन लय शांत असतो, पण तुम्ही सपोर्ट करता मग नितीन खुश असतो. बघा इकडे सगळं कसा रात्रीचं तुम्हाला दाखवतो, सगळं सामान कसं आपलं इकडे तिकडे. हे इकडे पडले साड्याच्या ठिकाणी. झालं का हे सगळं? त्यांना फॉल लावायचे एक साईडने फॉल लावायचे. 3-4 साड्या, 4-5-6 साड्या. आणि हे नकोस खायला का रे? इकडे तिकडे ठेवलेलं आहे, डबल प्रॉब्लेम आहे. मी काम वाढून ठेवीन, त्याच्यामुळे हात नाही लावत. आणि इकडे ही कोणती साडी? कोणती? कस्टमरची साडी. ही आपल्याला दहेज मध्ये आली, आता आपण घेऊन जाऊ. ज्यांची असेल त्यांची ते म्हणते बाबा पोरग काय अडवून करते, माझ्या साडी घेते. पाटील साडी ती त्यांच्या मुलीची, मम्मीच्या फ्रेंडची. फ्रेंड सगळेच माझे फ्रेंड येतं, सगळ्याच माझ्या ताई येतात, सगळ्याच माझ्या बहिणी येतात. त्या वागतात का नाही व्हिडिओ आपल्या? कोण? त्या काकी. काय मी विचारलं नाही, बघायला पाहिजे ना. आपण स्वतःहून असं नाही सांगायचं आमचं चॅनल आहे बघा बघा. नाही आपल्या फ्रेंड आहेत त्या अचानक दिसलं की त्यांनाच बघतील. तुझ्या फ्रेंड आहेत त्या, बघायला पाहिजे. तुला दीक्षिताई कशा बोलल्या, अरे नितीन छान बनवतोस ना व्हिडिओ. तसं स्वतःहून व्हिडिओ समोर आला, स्वतःहून बोललो, ती गोष्ट वेगळी. आता मी एवढ्या वर्ष झालं टेलर काम करते, मी कधी सांगितलं का मी ब्लाऊज शिवते, मी टेलर काम करते, असं कधी म्हणलं का? तसं मी पण बोलला सांगत नाही. पुढे बोर्ड लावलं का मी एवढ्या वर्ष? तुला लहानाचा मोठा झाला कधी बघितलं बोर्ड लावलेलं? तसं मी पण कोणाला सांगत नाही. तुझ्यामुळे विसरले, पुढच्या साईडला हातशिलाई करायची राहिली आणि मी सुई ठेवून दिली. तू झोपायला, तू माझ्या बाजूला येऊन बसला ना की असं होतं माझ्यासोबत. त्या दिवशी शिऱ्यामध्ये साखर नाही टाकली आणि आता इथं हातशिलाई राहिली. माझा प्रॉब्लेम व्हायला लागला काय बघा, मग व्हिडिओ येणार. हातशिलाई नंतर करते, आता ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हा प्रिन्स कट ब्लाऊज शिवलाय, खूप सुंदर झालाय, कप टाकून शिवलाय. आणि हा आहे 36 साईजचा, पूर्ण उंची याची आहे 15
तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय. आणि तुम्हाला एक सांगायचंय मला की ब्लाऊजला ज्यावेळेस तुम्ही कप टाकतात त्यावेळेस अगोदर चेक करायचंय की ते कप आहेत ते वरून दिसतात का, म्हणजे ब्लाऊज मधून. कारण आपण काय करतो, अस्तर कट करतो, ब्लाऊज कट करतो आणि ज्यावेळेस स्टिचिंग करतो तेव्हा लक्षात येत नाही, पण स्टिचिंग झाल्याच्या नंतर लक्षात येतं की अरे हा ब्लाऊज मधून आपले कप बाहेर दिसतात. म्हणजे जर कपाचा कलर आहे तो जर व्हाईट असेल तर तो बाहेरून दिसतो, आणि जर तुम्हाला सेम कलरचे कप मिळाले तर मग काय प्रॉब्लेम येत नाही. आणि साड्या आता पैठणी असू द्या किंवा साध्या सिंपल साड्याचा ब्लाऊज असू द्या, काय होतं पातळ कपडा असला ना की ट्रान्सफर ते ब्लाऊज शिवता वेळेस नाही दिसत, पण नंतर घातल्यावर ते कप दिसतात. त्याच्यासाठी काय करायचं मी ती पण आयडिया सांगते तुम्हाला. लेस कमी पडली हे बघा, कारण ही नितीनला मी लेस आणायला सांगितलेली बाहेरून, है ना नितीन. तर नितीनने लेस आणली, पण बघा अशी पण असतात माणसं की इमानदारीने 1 मीटर लेस दिली नाही. 1 मीटर पेक्षा कमी होती आणि गळा थोडा मोठा आहे, डीप गळा आहे, पण तरी पण 1 मीटर लेस पुरते. पण हे बघा इकडे बरोबर झाली, ह्या साईडला पण बरोबर झाली एक साईडला. आणि जसं मी प्रत्येक ब्लाऊज मध्ये दाखवते, ज्यावेळेस इथे आहे ना, इथं अर्धा इंच सोडून देऊन लेस पूर्ण येते, तर एवढी लेस कमी दिली. आलं लक्षात नितीन? तर दुसऱ्या वेळेस काय करशील, लेस 1 मीटर आहे का चेक करून घ्यायचं. हा म्हणजे माझ्याकडे भरपूर लेस येतात, पण मला अशी पाहिजे होती. ओळखीचे माणसं चुना लावतात. बॅक साईडला मी असा गोल डीप गळा घेतलाय आणि नॉट लावली. नॉट होती माझ्याकडे मॅचिंग, थोडीशी जरा त्याच्यामध्ये फरक आहे किंचित, जरा थोडा याचा कलर आहे तो ब्लाऊज पेक्षा थोडासा वेगळा आहे. ही प्रिंट आहे, तर दोन्ही बाहीवर आली. आणि नंतर आहे ना काही प्रिंट आहे ना ती बघा त्याच्यामध्ये एकच साईड बसत होती, तर मी ऍडजस्ट करून तिला बरोबर साईडला पदर असतो, तर ह्या साईडला मी प्लेन बाजू घेतली आणि ह्या साईडला बघा, ह्या साईडला एवढी डिझाईन घेतली. म्हणजे ह्या साईडला कटिंग कोणती बाजू कोणत्या साईडला येते ते चेक केलं आणि बरोबर उजव्या साईडला मी ही डिझाईन घेतली. आणि तुम्हाला कप टाकायची आयडिया दाखवते मी. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्रा असेल, प्रिन्स कटची कटोरी आहे आणि हा साईडचा भाग आहे, तर जर एक्स्ट्रा कपडा असेल तर हा डबल घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, कप दिसत नाही तो. आणि जर हे नसेल तर मग अस्तरचा कपडा आहे ना तो डबल घ्यायचा, तर त्याच्यामुळे पण मग कप दिसणार नाही तो. आणि तसं पण नसेल जमत, कपडाच उरला नाही, तर तुम्ही आतून मॅचिंग कपड्याचा फक्त जेवढा कप आहे तर तेवढ्या कपाच्या साईडला एवढ्या जागेवरती डबल कपडा लावून घ्यायचा आहे अगोदर अस्तरला, आणि नंतर मग ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर असं पण करू शकता. म्हणजे कस्टमर नाही सांगणार तुम्हाला, पण तुमच्या मनानेच तुम्हाला कसा वाटतोय ब्लाऊज, कसा नाही, किंवा घातल्यावर ते कप दिसणार आहेत का, कपडा पातळ आहे का, ट्रान्सफर आहे का, ते अगोदर बघायचंय आणि नंतर मग असं करायचंय. कपडा एक्स्ट्रा आहे का, नसला तर मग कसं ऍडजस्ट करायचं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. तर तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी का सांगते, जर तुम्ही नवीनच शिवत असताल ब्लाऊज किंवा नवीनच शिकत असताल, तर ह्या गोष्टी तुम्हाला जरी कोणी सांगितल्या नसतील आणि माहिती नसतील, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की त्या तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. बरोबर ना नितीन? तर आता 2:30 वाजले, आम्ही झोपायला जातो. मी पण झोपणार आहे. लई आम्ही जागलो आता, जास्त नको. गॅलरी मध्ये बघा छान छान मस्त झाडं वगैरे आमची एकदम शांत झोपली. आता आम्ही पण झोपणार आणि खिडकी आता अशीच ठेवणार, कारण आता मच्छर वगैरे काय चावत नाही. बाहेरची हवा येते, फॅन लावून घेऊ, झाडू मारून घेऊ आणि व्हिडिओ इथेच एंड करू. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला बाय बाय.